अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायत येथील शिवाजीनगर तांडा व गांधीनगर या दोन्ही तांड्याच्या मधून दुधनी ते कर्नाटक रेऊर असा रस्ता जात असून या रस्त्यावरून कर्नाटक गाणगापूर कलबुर्गीसाठी अनेक वाहने दररोज सदर रस्त्याने जातात व गाणगापूर पायी जाणाऱ्या दिंडी देखील याच मार्गाने जातात। शिवाजीनगर व गांधीनगर तांड्यात जिल्हा परिषदेचे शाळा आहेत। रस्त्याच्या कडेने चहा दुकान, किराणा दुकान असलेले नागरिक लहान मुले खाऊ वगैरे घेण्यासाठी सदर रस्त्यावरून येणे जाणे सुद्धा करतात, तेही जीव मुठीत धरून। कारण म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर खडी क्रेशरच्या मशीन असून सदर क्रेशरवरील खडी, ग्रीट इत्यादी माल इकडून तिकडे सारखे भारत बेंच कंपनीचे गाड्या भरधाव वेगाने जातात येतात। या रस्त्यावर 15 ते 20 गतिरोधक आहेत, तरी देखील सदरची वाहने वस्तीमधून बिनधास्त जातात। सदरच्या गाडीमधून प्रत्येक गतिरोधकावर खडींचा सडा पडतो, याचा थोडा विचार सुद्धा वाहन धारक करीत नाही। यामुळे रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते। एखादी घटना घडल्यास जबाबदार कोणच प्रश्न येथील नागरिक विचारत आहे। संबंधित वाहनचालकांना गाड्या थांबवून किमान गतिरोधक वरून जाताना तरी गाड्या सावकाश चालवा। तुमच्या गाड्यांच्या वेगामुळे रस्त्यावर खडी सांडत आहे। खडी सांडल्यामुळे लोकांना जीव मुठीत धरून चालावे लागते। सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खडडे पडले असून रस्ता सुद्धा खराब झालेला आहे। रहिवासी राहणार दुधनी गांधीनगर तांडा येथील ही जो रोड आहे या रोडला आणि मोठे भारत बँकची गाडी जाते ते खडी वाहतूक घेऊन आणि ती इथं जंप वगैरे बघत नाही गतिरोधक, तिथं ब्रेक मारल्यावर ते खडी वगैरे सांडते। त्यासाठी लहान मुलं इकडे दोन्हीकडे शाळा आहेत, दोन्हीकडे वस्तीला, आणि ही अडचण येते की चालत जाणाऱ्या मुलांना अथवा त्याच्यावर जर टू व्हीलर गेली ते जर खडी वगैरे काय पडली त्याच्यावर पसरून पडते याची शक्यता आहे। एवढंच की त्यांना विनंती द्यायचं की ही जो काही गाडी जो काही तुम्ही येतं तो कमी वाहतूक कमी लोड भरून यायचं, त्या प्रकारे एवढं आमचं सांगण्याचं आहे। पण एवढंच की खडी लई प्रमाणात पडत आहे इथं, त्यासाठी टू व्हीलरसुद्धा त्याच्यावरून जाऊन पडू शकते, ही आमची सांगायचं एवढंच विनंती आहे। तरी पण त्यांना कळवावी, नाहीतर आम्ही आंदोलनसुद्धा करू करण्याचं तयारी करणार पुढचं। जर आम्ही जर त्यांना सांगितलं ते जर ऐकलं नाही तर मी आंदोलनाचा आम्ही तयारी करणार पुढचं।